सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हा सर्वांचं अगेन एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, आळंदीत राहायचं म्हटल्यावरती मधुकरी हा तिथला प्लस पॉईंट आहे. बरेचसे आज हॉटेल्स किंवा आज सगळ्या सुविधा बदलल्या आहेत, तरीही मधुकरी का खाल्ली पाहिजे असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. नवीनमध्ये ज्यावेळेस आळंदीमध्ये मुलगा जातो त्यावेळेस मधुकरी म्हटलं की थोडंसं अरे काय हे मागून का नाही, आपलं काम थोडीसे म्हणजे आजपर्यंत जे मागून खातात असे ते गिरीपुरी तेच लोक आपल्या डोक्यामध्ये आहेत. पण आळंदीत मधुकरीला विशेष महत्त्व का आहे, ती का खाल्ली पाहिजे, अशा काही गोष्टीवरती आज आपलं शूट होणार आहे. आणि एकदम नॅचरल ह्याच्यामध्ये त्याच वेमध्ये आळंदीच्या शेजारीच आपलं हे शूट सुरू आहे. सो चला आज काय वेगळं काय भेटतं आपल्याला पाहूया. आणि आज आपल्यासोबत आहेत याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी मधुकरी मागून खाल्लेली आहे असे हरिभक्तीपरायण माऊली महाराज बोराडे. महाराज, स्वागत आहे सर्वांच्या वतीने. कृष्ण हरी. कसे आहात? चांगला आहे. बरं, साधा पहिला प्रश्न आहे माझा, मधुकरी या शब्दाचा अर्थ काय बरं नेमका? मधुकरी या शब्दाचा अर्थ, मधुकरी म्हणजे मधमाशी असा अर्थ सांगितला जातो. आणि मधमाशी ज्याप्रमाणे प्रत्येक फुलावरचा पराग ग्रहण करत जाते, एकाच फुलाला त्रास देत नाही, किंवा तो पराग ग्रहण करत असताना त्या फुलाला असं काही जाणवतही नाही की माझा पराग नेला आहे. म्हणून ती मधुकरीला ती जी संकल्पना आहे की साधकाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये कोणाला त्रास होईल असं आपलं जीवन नसलं पाहिजे. त्याला जो उदरनिर्वाह करायचा आहे तो त्याच्याकडून एकाच घरी झाला नाही पाहिजे, एकाच कुटुंबाला त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून साधकाने त्या मधमाशीप्रमाणे आपलं थोडं प्रसाद गोळा करून अन्न ग्रहण करणं आवश्यक आहे. म्हणून एक मधुकरी या शब्दाला बरोबर आहे. अगदीच हा अर्थ करता मलाही माहीत नव्हता. पण आता दुसरा प्रश्न हाच येतो की ती मागून का खाल्ली पाहिजे? तर आज आळंदी तुम्ही पाहिलं तर हॉटेल्स आहेत, मेस आहेत, मग मधुकरीच का मागून खाल्ली पाहिजे? मधुकरी मागण्याची ही आपली प्राचीन परंपरा आहे. भारत देशामध्ये किंवा संपूर्ण हिंदुस्थानमध्ये ज्या ज्या ठिकाणी साधक वर्ग राहतोय, एक शास्त्रचिंतन करणारा विद्यार्थी वर्ग राहतोय, तर प्रत्येक ठिकाणी मधुकरी मागितल्या जाते. आणि मधुकरीच का मागावी, तर आपल्या शास्त्रही असं सांगतं किंवा संत महात्मेही असे सांगतात की आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये आपल्या बुद्धीचा विस्तार करायचा असेल, आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल, अध्यात्मज्ञान, तर याच्यासाठी आपला आहार हा शुद्ध असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे. आणि सात्विक आहार हॉटेलमध्ये मिळू शकत नाही. हां, बरोबर. कारण हॉटेलमधलं अन्न चवदार असेल पण ते सात्विक नसणार आहे. आणि मधुकरीमध्ये एका वेळेस चव नसेल पण ती शुद्ध सात्विक असणार आहे. आणि म्हणून जुन्या आपल्या ऋषीमुनींनी एक आपल्याला परंपरा दाखवून दिलेली आहे की जर तुम्हाला ज्ञान ग्रहण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भिक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे, ज्याला की आपण मधुकरी म्हणतो. कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, साधकाने आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे की चव पालवी बांधोनी करी, भीक मागावी दारोदारी, परी अन्न आच्छादनावरी आयुष्य तिळभरी न वेचावे. हा, आपल्या साधकीय जीवनामध्ये आपण वेळेला महत्त्व दिलं पाहिजे आणि वेळेची बचत, शुद्ध सात्विक आहार भेटावा ही एक त्याच्या मागलची संकल्पना. आणि साधकाला मुख्यत्वे करून उदरनिर्वाहासाठी आर्थिक अडचण येऊ नये याच्या पाठीमागचा शुद्ध हेतू असल्यामुळं एक जुनी संत महात्म्यांची परंपरा आहे, ऋषीमुनींची परंपरा, आपली प्राचीन परंपरा आहे की मधुकरी मागूनच खाल्ली पाहिजे आणि अध्ययन केलं पाहिजे. अगदी मला वाटतं हा त्याच्यामधला खूप महत्त्वाचा पॉईंट होता की बऱ्याच विद्यार्थ्याची परिस्थिती नसते किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात. आज मेसेस पाहिलं तर 4-4, 5-5 हजार महिने. सो त्याच मला वाटतं आध्यात्मिक याचं महत्त्व तर आहेच, पण हे वैज्ञानिक महत्त्व त्याचं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप चांगली आहे. पण असं म्हणतात की भगवान ज्ञानोबा हे महाविष्णूचे अवतार आहेत, पण त्यांनी ते महाविष्णूचे अवतार आहेत म्हटले, त्यांनीही मग मधुकरी का मागितली बरं? एक साधा प्रश्न येतो निर्माण. हे बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी मधुकरी मागितली. वास्तविक ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र जर आपण बघितलं तर आपण त्यांना योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप असं म्हणतो. माऊलींच्या चरित्रामध्ये जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर बघा, आदिशक्ती मुक्ताबाईंना जेव्हा विसोबा काकांनी मांड भाजण्यासाठी साधं खापरसुद्धा दिलं नाही, तेव्हा जेव्हा त्यांनी हा प्रसंग माऊलींना सांगितला, त्यावेळेस माऊलींनी आपल्या योग सामर्थ्याने
स्वतःच्या पाठीवर अग्नी प्रज्वलित करून मांडे पाठीवर भाजले. मग जे माऊली स्वतः समजा एवढं सामर्थ्य माऊलींकडे आहे, ते माऊली स्वतःच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करू शकत नव्हते का? पण माऊलींनी मधुकरी मागण्याच्या पाठीमागचा हेतू हाच हेतू आहे की भगवान गीतेमध्ये ज्याप्रमाणे म्हणतात, यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. मग किंवा ज्ञानोबराय सुद्धा स्वतः म्हणतात की येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. या न्यायाने की संत महात्म्यांची ही एक विशेषता असते की संत महात्मे केवळ लोकांना अगोदर सांगत नाहीत, अगोदर स्वतः आधी केले मग सांगितले. स्वतः क्रिया करतात आणि नंतर तो इतरांना एक आदर्श घालून देतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असं वागा म्हणण्यापेक्षा स्वतःच चरित्रामध्ये किंवा स्वतःच्या जीवनामध्ये ते स्वतः वागतात. आणि माऊलींनी मधुकरी मागण्याच्या पाठीमागचा हा शुद्ध हेतू माऊलींचा की साधकांना आदर्श असावा. ज्ञान प्राप्त करायचंय तर तुम्ही या पद्धतीने जीवन जगा. याच्यासाठी ज्ञानोबराय जरी महाविष्णूचे अवतार असले तरी इतर येणाऱ्या पाठीमागच्या साधकांना आदर्श असावा म्हणून माऊलींनी मधुकरी मागितली. नक्कीच मला वाटतं ते करुणी सायास शिकविते म्हणण्यासारखंच असं आहे. पण एक साधारणपणे मधुकरी मागण्याचा एक सर्वात मोठा फायदा काय सांगाल बरं तुम्ही? मधुकरीचा लौकिक आणि आध्यात्मिक असे दोन फायदे आहेत. आध्यात्मिक फायदा असा आहे की आपले संत कवी महिपती महाराजांनी असं म्हटलेलं आहे की परी भिक्षेचे अन्न परम पवित्र, शास्त्री निर्णय केला थोर, साधक जनी सेविले जर तरी बुद्धी विस्तारे तयांची. आध्यात्मिक फायदा हा आहे की साधकांनी जर मधुकरी खाऊन अध्ययन केलं तर त्यांची बुद्धीमध्ये एक प्रागल्भ्य येईल, बुद्धीचा विस्तार होईल, बुद्धी सात्विक होईल. आध्यात्मिक फायदा आहे. आणि लौकिक दृष्टीनं जर बोलायचं झालं तर मधुकरीचा एक फायदा, एक विशेष फायदा असा आहे की एक सामाजिक सलोखा साधकीय जीवनामध्ये, कारण आजचा साधक हा उद्याचा धर्म प्रचारक असणार आहे. त्याच्यामुळे त्याला समाजामध्ये जात असताना समाजामध्ये विचारांची देवाणघेवाण, एक समाजामध्ये मिळून मिसळून राहण्याची पद्धत ही लौकिक दृष्टीनं मधुकरी आपल्याला शिकवते. आणि मधुकरी मागत असताना मनुष्याच्या ठिकाणी अहंकार राहत नाही. मुख्य गोष्ट म्हणजे अहंकार राहत नाही. कारण साधक हा त्याच्या घरी येऊन कशी परिस्थिती आहे साधकाच्या जीवनात त्याला महत्त्व नसतं. कारण मधुकरी मागायला गेलेला हा साधक घरचा श्रीमंत म्हणून जात नाही किंवा घरचा तो एक भिकारी आहे म्हणून जात नाही. तो ज्ञानार्जन करण्याची त्याची भूमिका असते आणि मधुकरी त्याला प्रसाद म्हणून मागायची असते. त्याच्यामुळे नक्कीच मला वाटतं मागे मी जगदाळे गुरुजींची मुलाखत घेतली होती, तर तुम्ही जे म्हणले अहंकार, तर ते त्यांनी एक ह्याला खूप सुंदर वाक्य बोलले होते की खातानाच मागून खातो तर अहंकार कशाचा मग. हा बरोबर अगदीच. पण मला एक साधा एका वाक्यात तुम्ही याचं उत्तर दिलं तर चालेल की आळंदीत बरेचसे अशी मुलं येतात, मग ते घरून श्रीमंत असतात किंवा एक काय म्हणतात त्याला आपण एक जवानीचा अहंकार किंवा एक ती हे असते की बाबा अरे मागून खाणं कसं, थोडं अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मानसिकता असते. तर त्यांना तुम्ही एक मधुकरी मागून खा असा सल्ला द्याल का बरं? साधकीय जीवन जगत असताना पहिली गोष्ट की आपल्या मनामध्ये प्रत्येक साधकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला एक आध्यात्मिक जीवन जगायचं आहे. आणि आध्यात्मिक जीवनाचा आदर्श ही लौकिक व्यक्ती असणार नाही. आपला आदर्श हा ज्ञानेश्वर महाराज आहेत, आपला आदर्श हे भगवान श्रीकृष्ण आहेत, आपला आदर्श हे भगवान श्रीराम आहेत, आदी करून जगद्गुरु तुकोबाराय जे संत महात्मे हे आपले आदर्श असू शकतात. आणि आपल्या आदर्श असलेले ज्ञानोबाराय जर ज्ञानेश्वर महाराजांनी जर मधुकरी मागून खाल्लेली असेल तर आपल्याला त्यांचे आपण वाटेवर प्रवास करणारे आहोत. म्हणून आपण सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं जे जीवन आहे ते आपलं जीवन असलं पाहिजे. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये मधुकरी मागण्यामध्ये कमीपणा वाटण्याची आवश्यकता नाही. आणि लौकिक अथवा पारमार्थिक दृष्टीने मधुकरीची बरोबरी जगातलं कुठलंही अन्न करू शकत नाही. अगदीच नक्कीच. पण आता ही जी मुलाखत पाहत आहेत ते काही साधेही श्रोते आहेत, मग त्यांच्या मनामध्ये ते एक असतं बाबा हे रे कसं जातात, मग ते मला तेच विचारते की कशी प्रोसेस असेल, कसं दररोज जाणं किंवा तेच घरं असतात का दररोज वेगळे असतात, हे साधा प्रश्न आहे लोकांच्या मनातला. आता आळंदीमध्ये सध्या जी मधुकरीची पद्धत आहे, जुनी पद्धत वेगळी होती, आजची पद्धत थोडी बदललेली आहे. जुन्या काळामध्ये
जी आमचे गुरुवर्य मंडळी मधुकरी मागायची, त्यांच्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती. त्यामुळे त्यांना एक 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटरपर्यंत ही मंडळी पायी जायची आणि मधुकरी मागून घेऊन यायची. पण मधुकरीची गावं ही ठरलेली असतात. आळंदीमध्ये सर्वसाधारणपणे आजच्या घडीला एक हजारो विद्यार्थी शिकतात, अध्ययन करतात, अभ्यास करतात आणि प्रत्येकांची मधुकरीची व्यवस्था निश्चित ठरलेली, गावं ठरलेली आहेत, घरं ठरलेली आहेत आणि विद्यार्थ्यांचे ग्रुप समूह ही ठरलेले आहेत. दररोज तेच डेली. हां, म्हणजे समजा आता माझी मधुकरी आहे, माझ्या मधुकरीमध्ये सर्वसाधारणपणे आम्ही 15 साधक राहतो. तर आमची 15 दिवसाला एक जणाची बारी असते. आज मी जायचं, सगळ्यांसाठी मधुकरी मी घेऊन यायची, उद्या दुसरा जातो, नंतर 15 दिवसांनी माझा क्रमांक येणार आहे. आणि तिथं गेल्यानंतर समजा माझी ज्या गावात मधुकरी आहे ती घरं ठरलेली आहेत, एक निश्चित घरं आहेत, रोज त्याच घरी जायचं, एक वेळ ही ठरलेली असते आणि ती मंडळी एक रोज माऊलींचा प्रसाद म्हणून आपल्याला ते अत्यंत आदराने देतात. मधुकरी देणाऱ्या मंडळींची ही शुद्ध भावना आहे की आमच्या घरी माऊली मधुकरीसाठी येतात आणि हा प्रसाद आम्ही माऊलींना नैवेद्य म्हणून देतो, म्हणजे त्या पद्धतीने ती मंडळी देतात. नक्कीच. पण काय असतं की कधी कधी मग ती शिळी भाकर वगैरे तशा काही गोष्टी, किती प्रेम असतं बरं तरी, किती प्रेमाने देतात ते लोक, सांगायचं झालं तर? मधुकरी देणाऱ्या मंडळींच्या प्रेमाची गणना करताच येणार नाही. ही मंडळी आपल्याला मधुकरी देतात ही कमीत कमी, म्हणजे माझ्या माहितीस्तव मी ज्यांच्या घरी मधुकरी मागतो त्यांच्या घरी वयोवृद्ध मंडळीसुद्धा आहेत. तर ते आता ज्यांचं वयच 80 वर्ष झालंय आणि ती जर आजी सांगत असतील की माझी आजच सासू मधुकरी देत होती, म्हणजे सर्वसाधारणपणे एक 4-5 पिढ्यांपासून ती लोक आपल्याला मधुकरी देतात आणि 5-5 पिढ्या मधुकरी जर देत असतील तर श्रद्धेशिवाय देऊ शकत नाही. आणि ते मधुकरी देताना साधकांना म्हणून देत नाहीत, तर माऊलींना प्रसाद म्हणून देतात, माऊलींचा नैवेद्य म्हणून. मग नैवेद्यामध्ये म्हटलं की नैवेद्यामध्ये शिळं उष्ट किंवा द्यायचं म्हणून द्यायचं हा विषय येतच नाही. अत्यंत पवित्र भावनेनं आणि शुद्ध सात्विक मधुकरी, ताजी मधुकरी ही मंडळी देतात. नक्कीच. साधारणपणे एक तुम्ही ही मधुकरी मागून खाल्लेली आहे, पण एक साधारणपणे सांगायचं झालं तर एक मधुकरीचा आशीर्वाद मला हा लाभला म्हणल्यावर तुम्ही काय सांगाल बरं, की मधुकरीच्या मागण्याने किंवा ती मागून खाल्ल्याने काय फायदा जीवनात झाला? काय, पहिली गोष्ट मधुकरी मी जेव्हा आळंदीमध्ये आलो, आता मी घरी एक सर्वसाधारणपणे 17-18 वर्ष घरी राहिलेलो होतो आणि 18 वर्षाच्या नंतर आळंदीमध्ये आलो होतो. पण मला पहिल्या दिवशीचा अनुभव माझ्या आणखीन सुद्धा लक्षात आहे की कधीही मी कुणाच्याही दारात एक घास खाल्लेला नव्हता आणि अचानक आळंदीमध्ये गेल्यानंतर हातामध्ये किटली फडकं घेऊन कोणाच्या तरी दारामध्ये जायचं आणि मधुकरी असं म्हणून ओरडायचं आणि 2 मिनिट उभं राहायचं, असं म्हणजे एकदम अपराध्यासारखी भावना सुरुवातीच्या पहिल्या दिवसाचा अनुभव. पण नंतर या मधुकरीची सवय अशी सुंदर झाली की पहिली गोष्ट माझ्या ठिकाणी जो अहंकार होता, भाकरीसाठी दुसऱ्याच्या दारात थांबायचंय, ही भावना पूर्णत्व म्हणजे मेल्या गेली, आपली संपली भावना आणि एकदम नम्र भावना तयार झाली. पहिली गोष्ट माझ्या स्वभावामध्ये बदल झाला की माझ्या ठिकाणी जो नम्र भाव आहे तो निर्माण मधुकरीने मला करून दिला. आणि दुसरी गोष्ट, अन्न कसंही असलं तरी तो प्रसाद आहे म्हणून खायचं, ही एक शुद्ध भावना तयार झाली. कारण घरी कितीही चांगलं अन्न असलं, कितीही चांगल्या पद्धतीनं बनवलेलं असलं तरी आजकाल अन्नाकडे बघण्याची दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे. पण मधुकरीमध्ये ही भावना राहत नाही. आज बघा, ज्या मंडळींनी मधुकरी मागितली त्यांच्या जीवनामध्ये जर ती जेवण करायला बसली तरी त्यांची जेवणात तक्रार नसते. कारण मधुकरी आम्हाला ती शिकवते की मधुकरी साधी असू द्या, चविष्ट असू द्या अथवा नसू द्या, पण तो एक प्रसाद आहे. ही भावना मनामध्ये तयार झाली आणि मधुकरीने जीवनात अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे नम्रता शिकवली. क्या बात आहे. नक्कीच. पण मी असं ऐकलंय किंवा लोकही सांगतात की दररोज मिक्स भाज्या असतात वेगवेगळ्या, किंवा पण त्याची दररोज चव वेगळी लागते असं वगैरे काही म्हणतात, खरं आहे काय? प्रश्नच नाही. कारण आता माझ्या मधुकरीमध्ये जवळजवळ 95 घरं आहेत. हा, मग 95 घरची भाजी रोज वेगवेगळी येणार आहे, रोज चव बदलणार आहे. आणि मधुकरीच्या भाजीची जी चव आहे ती जगातल्या कुठल्याच हॉटेलमध्ये मिळत नाही.
ही विशेष आहे. अगदी. आज कुठल्याही हॉटेलमध्ये जा, जी मधुकरीची भाजी आहे तशी भाजी आपल्याला कुठंच मिळणार नाही आणि कितीही पैसे दिले तरी मिळणार नाही. अगदी अगदी ही नक्की. विशेष. पण आणखी एक प्रश्न मी ॲड करतोय, साधा प्रश्न आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की आता असं आपल्या इकडे म्हणतात की कारला आणि वांगं मिक्स झालं तर ते पॉयझन तयार होतं वगैरे, अशा बऱ्याचशा विज्ञानामध्ये भ्रांती आहेत की काही भाज्या जर एकत्र आल्या तर त्यांना ते खाल्लं आपण तर पोटामध्ये पॉयझन तयार होतं. अशी कधी घटना आळंदीत झाली आहे का बरं आजपर्यंत की मिक्स भाज्या खाण्याने वगैरे? आळंदीमध्ये आता सर्वच साधक मिक्स भाज्या खातात, कारण अनेक घरची भाजी असल्यामुळे सगळी भाजी एकत्र घ्यावी लागते, त्याला काही पर्याय दुसरा नाही आणि सगळीजणच खातात. पण आजपर्यंत तरी असा अनुभव कुणाचाही आलेला नाही की मधुकरी खाल्ली आणि तो आजारी पडलाय, मधुकरी खाल्ली आणि त्याची तब्येत बिघडली, असं काही ऐकण्यामध्ये आलेलंच नाही. किंवा वैयक्तिक आता मी एवढी दिवस झालं मधुकरी खातोय, माझाही तसा काही अनुभव नाही की मधुकरी खाल्ल्यानंतर मला प्रकृतीमध्ये माझ्या काहीतरी बदल झालाय, असं काही कधी ऐकायला भेटलेलं नाही. जी हा, मला वाटतं हे साधे साधे प्रश्न असतात गावाकडे लोकांचे, अरे बाबा ते मिक्स खाल्ल्यावर कसं असं असं नाही, असं काही होऊ शकत नाही. कारण एक मला वाटतं वैज्ञानिक दृष्टीने म्हणा किंवा आयुर्वेदाच्या दृष्टीने म्हणा, अनेक भाज्या जर एकत्र आल्या तर जीवनसत्व जास्त मिळत असतील. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, त्याच्यामुळं जीवनसत्व एका भाजीत जरी कमी असले तरी दुसऱ्या भाजीमधून ते जास्त भेटत असतील. बरोबर. हा, आणि मधुकरीच्या भाजीची दुसरी एक गोष्ट आहे बघा, घरी आपण जेव्हा भाजी बनवतो एकतर तिखट तरी होते, खारट तरी होते, मीठ तरी कमी पडतं, पण मधुकरीच्या भाजीमध्ये ही अडचण कधीच नसते. भाजी खरटही नसते, तिखटही नसते, हे सगळ्या गोष्टी एक सर्वसामान्यपणे कॉमन असतात. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद. हा संवाद करतो खूप दिवसापासून साधायचा होता आणि लोकांना जे भ्रांती असं अरे कसं खातात किंवा काय खातात, किंवा लईच जर लाडका विद्यार्थी असेल तर ते म्हणतात अरे बाबा एक तुझ्याच्याने मागून खाणं होणार आहे का मेसला वगैरे. मला वाटतं त्यांच्याबद्दल ही मला गोष्ट पोहोचवायची होती. मग तो वैज्ञानिक दृष्टिकोन असेल की ह्या गोष्टी आणि आध्यात्मिक दृष्टिकोन, हे दृष्टिकोन त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे होते आणि त्या दिवसामुळे बऱ्याच दिवसापासून आग्रह होता. तुम्ही वेळ दिलात, खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. तर मला वाटतं की महाराजांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की तो अहंकाराचं जे म्हणले महाराज, किंवा अहंकार राहत नाही वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आणि विनम्रता येते. आणि नक्कीच मी जे काही वाचलं आहे काही पुस्तकामध्ये की भक्तीची पहिली पायरीच विनम्रता आहे. विनम्रता म्हणजे आता माझ्याकडे काही नाही, मी काही करू शकत नाही, जे आहे ते तुमचं आहे आणि तुम्ही करा. मला वाटतं ही अहंकार केल्याची भावना, विनम्रता आपल्या अंगी आली आहे याची पावती आहे आणि हीच भक्तीची पहिली पायरी आहे. आणि तो विनम्र भाव कायम देवासोबत राहावा आपला. मला वाटतं याच्यासाठी ही तो भाव आपल्याला मदत करत असेल, मधुकरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील. आणि हाच भाव तुमच्यासमोर आणायचा होता मला की बरेचसे लोक विविध भ्रांती आहेत मधुकरीबद्दल, कुणी माधवगिरी म्हणतं, कुणी काही विविध नावही आहेत त्याला. तर त्याचं विशेष अशा प्रकारे आज मार्गदर्शन महाराजांनी आपल्याला केलेलं आहे. तेव्हा आवडला असेल व्हिडिओ तर शेअर नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया एका अशाच टॉपिकसोबत. तोपर्यंत नमस्कार.